माझा दुसरा प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षात किंवा 5 वर्षात किती लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्यानंतर त्यांना काय शिक्षा झाली? माहिती नसेल तर पटगावर ठेवावी. माझा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज की सन्माननीय आमचे मित्र विजय वडेट्टीवारजी 302 चा गुन्हा गावा म्हणत होते. आता खरं तर वडेट्टीवार साहेब 302 चा गुन्हा तर गावता येत नाही. याचं कारण आहे कारण त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा गुन्हा जर 302 मध्ये लागलाच तर तो एका मिनिटात कोर्टामधून काढला जाईल. कारण 302 चा गुन्हा कुठेही गावता येत नाही. मला आठवतं की हा प्रश्न मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात जेव्हा विधानसभेत विचारला तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुखांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं. मग आता आवश्यकता काय अध्यक्ष महाराज की 302 चा गुन्हा तर लावता येत नाही, एकाही अशा संदर्भातल्या घटनेच्या संदर्भात आजपर्यंत कोणालाही शिक्षा झाली नाही. बघा मी हायकोर्टामध्ये आकडे आणि वाचून दाखवले. पुन्हा एकदा मंत्री महोदय नव्हते. महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेमध्ये हायकोर्टामध्ये 5,09,857 केसेस प्रलंबित आहेत आणि आता ज्या पद्धतीने निर्णय दिले जातात कमीत कमी 200 वर्ष निर्णय लागणार नाही. मग तुम्ही गुन्हे दाखल करून त्याचा काही फायदा होईल का? गुन्हे दाखल करून काहीच फायदा नाही. दुसरं 56,91,150 केसेस विविध कोर्टात आहे. मग काय करावं लागेल? तर दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही आमदारांची समिती या संदर्भात घोषित करावी. या साऱ्या कायद्यांचा अभ्यास केला पाहिजे. आता युनायटेड किंगडम ज्यांचं 150 वर्ष राज्य होतं आपल्या देशावर, तिथं सुद्धा कॉर्पोरेट मॅन स्लॉटर ऍक्ट आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही या संदर्भातले समर्पक नियम केले पाहिजे. नियम नाहीये समर्पक. जपानमध्ये 5 वर्ष कारावास आहे आणि सार्वजनिक चौकात उभं राहून माफी मागावी लागते. आता दागमिया काही सार्वजनिक चौकात उभं राहून माफी नाही मागणार. इथं जीव घेतात आणि तिकडे दान धर्म करतात दिल्ली मुंबईला. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की दवाखान्यात सुद्धा कोणी भेटायला गेलं नाही. आणि गेलं नाही हे तर सोडा, तुमच्याच विभागाचं टिपण देतो. तुमच्याच विभागाचं काय म्हणताय तुमचा विभाग की आम्ही केंद्राशी संबंधित केंद्र शासनाचे श्रम कायदे आहे, हा नियंत्रित उद्योग आहे सिमेंट उद्योग, म्हणून आम्ही माहिती विचारली तर आम्ही पत्र दिल्यावर त्यांनी उत्तर सुद्धा दिलं नाही. हे फोटो बघा. हे फोटो बघितल्यावर रात्री झोप येणार नाही. म्हणजे तुम्हाला येणार नाही. आता एखादा जगा पत्थर का हृदय असेल तर त्याला झोप येईल, तुम्हाला येणार नाही हे फोटो बघितल्यावर. मग अध्यक्ष महाराज माझा या संदर्भातला प्रश्न आहे की तुम्ही या संदर्भात कायदा बदलवणारी समिती करणार आहात का? माझा तिसरा प्रश्न आहे की 25-25 मृत्यू होतात. बाकी सर्व बाबतीमध्ये जिल्हा स्तरावर समिती आहे. या संदर्भात आमच्या जिल्ह्यातील मृत्यू जे महाराष्ट्रातले 4 जिल्हे आहेत जिथं सर्वात जास्त मृत्यू कामगारांच्या अपघाताचे होतात त्याच्यात चंद्रपूर. तर तुम्ही जिल्हा समिती करणार का? जिल्हाधिकारी व सर्व आमदारांची एक समिती करा. आम्ही नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मदत करू. तुम्ही तुमच्या स्तरावर चंद्रपूरमध्ये बैठक घेणार का? हा माझा चौथा. याची समर्पक उत्तर अपेक्षित आहे. बाकी मग अजून एखादं सुटलंच तुमच्या उत्तरात तर मी बाकी गोष्टी सांगतो तुम्हाला. 25 लाख देणार आहे का हे पहिलं? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला यामध्ये ही गोष्ट खरी आहे की एवढ्या या काही काळामध्ये प्रोडक्शन वाढलं आहे आणि त्यामुळे ॲक्सिडेंटच्या घटनांमध्ये खूप वाढ होते. आणि हा जो काही प्रश्न विचारलेला आहे हा दालमिया सिमेंट लिमिटेडमध्ये ही जी घटना घडली यामध्ये अक्षय कन्नके आणि स्वाती उईके हे दोघंही कामगार थोडेसे जखमी झाले. आणि जखमी होण्याचं कारण असं होतं की सल्फ्युरिक ॲसिडचं जे टँकर होतं ते त्याचं टँकरमधलं ॲसिड टँकमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम सुरू होतं. आणि ते टँकमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर टँकर चालकाच्या चुकीने त्यांनी तो हाऊसपाईप काढला आणि त्या टाकीवर ठेवला. आणि त्या दरम्यान बाजूनी हे दोन्ही कामगार जात असताना त्यांच्यावर हे ॲसिड पडलं. ही जी मुलगी आहे स्वाती लक्ष्मण उईके हिचा हात यामध्ये भाजला आणि अक्षय कन्नके जे आहेत त्यांचे जवळपास पूर्ण पाठ ह्यामध्ये भाजले.
आणि त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दोघांची तब्येत आता स्थिर आहे. आणि जे आपण मांडलं, खरं तर जखमी होणे किंवा अपघातामध्ये मृत्यू होणे यामध्ये कामगार कायद्यांच्या माध्यमातून जी आपण मदत देतो ती फार थोडकी असते, अगदीच अपुरी असते. म्हणून आपण व्यवस्थापनाला तिथे विचारात घेऊन व्यवस्थापनावर आपण हे करून एक्स ग्रेशिया मानवताच्या याच्यातून आपण ती भरीव मदत देण्यास त्यांना भाग पाडत असतो. आणि त्याच माध्यमातून ही 25 लाख जी जखमींना मदत दिली गेली आहे ती दिली आहे. आणि दालमिया या कंपनीच्या अपघातामध्ये जी घटना घडली आहे यामध्ये सुद्धा निश्चित 25 लाख तर नाही सांगत, पण जितकी जास्तीत जास्त देता येईल, कारण हा काही असा नाही धोकादायक नाही आहे. मिनिटात वाढवून देता, आमदारांचे पगार वाढवता. इकडे आपण म्हणतो की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नाही, श्रमिकाच्या मुठीवर आहे. आणि त्याच ठिकाणी त्या श्रमिकाचा जीव एवढा असा स्वस्त फुटाण्यासारखा, हा दालमियानी हजारो कोटी रुपये कमवायचे, 500-500 कोटी CSR द्यायचा आणि 25 लाख. मी तर म्हणतो की या संदर्भात कायदाच केला पाहिजे की जखमी झाला की 25 लाख, मृत्यू झाला की 75 लाख. हा नागपूरचा अशा पद्धतीच्या मदतीचा करार हा महाराष्ट्राला लागू करा. जास्तीत जास्त म्हणजे काय, म्हणजे पाठ आहे त्याची छोटी मुलगी येऊन सांगताय की त्यांना दवाखान्यात कोणी भेटायला सुद्धा गेलं नाही. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंची जी भावना आहे ती योग्य आहे, तीव्र आहे. पण सुधीर भाऊ, अशाही काही घटना समोर आलेल्या आहे की घटना घडल्यानंतर मालकाला अटक झाली, मालकाला स्वतःला बेल घ्यायसाठी सुद्धा पैसे उरले नाही. मग हा कायदा जर झाला तर मोठ्या युनिटचं ठीक आहे, पण लहान युनिटचे मालकांनी पैसे आणायचे कुठून? त्यामुळे कायदा करताना सुद्धा सगळ्या गोष्टी तपासाव्या लागणार आहे. नाही तर मी ते सांगतोय ना भाऊ, शीट मध्ये प्रॉफिट आहे त्यालाही तुम्ही 25-75 करणार नाही, असं तर होणार नाही. नगरसेवकांना एक पगार, आमदारांना दुसरा पगार, असं करतोच ना आपण काय आमदारांचा पगार नगरसेवकांना देतोय का, सरपंचांना देतोय का? तेही तर लोकशाहीच्या शृंखलेमध्ये महत्वाचे आहे. तसं उद्योग क्षेत्रात समानता करू नका ना. एखादा BPL असेल, फाटके कपडे घालत असेल, ठीक आहे, पण स्वतः सूट बूट शू शिवाय फिरायचं नाही महागडे, आणि त्यांनी 25 लाख रुपये द्यायचे नाही. तर तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त उत्तर देऊ नका. आकाश नाव आहे, आकाशासारखं मन ठेवा. 25 लाख त्याला द्यायला लावा. तो तिकडे गाई म्हशी असे वाटतो, दान करतो, आणि इथं ऍसिडनी त्याची पाठ जगू नये, भेटायला सुद्धा गेले नाही त्याचे HR वगैरे, असं कसं उत्तर देतात? अध्यक्ष महोदय, निश्चित सुधीर भाऊंनी म्हटल्याप्रमाणे आम्ही व्यवस्थापनाला जास्तीत जास्त अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं उत्तर तरी पूर्ण होऊ द्या. म्हणजे तुम्ही अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने थट्टा कराल? 25-25 लोक मृत्युमुखी पडताय आणि इथं विधानसभेत आम्ही आलो कशासाठी? त्यांना न्याय नाही द्यायचा अध्यक्ष महाराज. तुम्ही ऍसिड, मी तुम्हाला सांगतो, चला मी 1 कोटी रुपये देतो, त्या मालकाला आणा, त्याच्या पाठीवर आपण ऍसिड टाकू, 25 लाख सोडा, जमेल? आणि तुम्ही मान्य केलं उत्तरामध्ये दोष कोणाचा आहे? त्या कामगारांचा दोष नाही, ते तर बिचारे तिथून आदिवासी समाजाचे 2 लोक आहे, राष्ट्रपती आमच्या आदिवासी भगिनी आहे, तुमच्या समोर आमचे आदिवासी विभागाचे मंत्री बसले आहे, आणि तुम्ही आदिवासींना न्याय देत नसाल तर अध्यक्ष महाराज हे आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा आहे. दोन्ही आदिवासी आहेत, काय चूक आहे अध्यक्ष महाराज? अरे मंत्री तुम्ही महोदय, उत्तर घ्या. 25 लाख रुपये तर द्यावेच लागतील, बाकी तर मग नंतर आहे प्रश्न. मंत्री महोदय, उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, निश्चित मी पुन्हा सांगतो,
सुधीर भाऊ आपण माझ्यापेक्षा अनुभवी आहे. आमचं जेवढं आयुष्य आहे तेवढा तुमचा अनुभव आहे. आणि मी तेच मंत्री महोदय सांगतोय आपण बोला, उत्तर कंप्लीट तर होऊ द्या भाऊ. मी तेच सांगतोय की कायद्याने जेवढं मदत करता येते ती अगदी ऐकून तर पुरेशी. घेऊया. मी सांगतोय ना सुधीर भाऊ, बोलू दे द्या. सरकारचं म्हणणं ऐकून घेऊया आणि मग आपण मी अनुभवी आहे, त्यांचा अनुभव थोडा कमी आहे, म्हणून मी एकदम ट्रेन करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना ट्रेन करण्याचा प्रयत्न करतोय की मंत्रीपद आहे, मी अनुभव काय एक दिवस जाणार आहे, त्यांचंही जाणार आहे, माझंही गेलं. मग कमीत कमी काही पुण्य कमवण्याची संधी कारण त्यांना दिली पाहिजे. आपलं एकदम सहकारी आहे. आता ते पुण्य कमवणार नाही तर पुढे काय होईल? म्हणून आणि काय दागमिया कोण कशा घाबरायचं आहे का? त्या दागमियाला उद्योगपती का घाबरण्यासाठी आपण थोडी आलो इथं सभागृहात. तो किती बदमाश आहे याच्यावर मी बोलणार नाही, पण तुम्ही त्याला घाबरायचं काय कारण आहे? 25 काय मागितलं? कामगारांना 25 लाख रुपये देणे, एक कायद्यासाठी आमदारांची समिती करणे, जिल्ह्यामध्ये येऊन तुम्ही बैठक घेणे. मी तुम्हाला यासाठी सांगतोय, अन्यथा मी आकडे शोधतोय गेल्या इतक्या वर्षामध्ये एकाही तिच्या सीओ CMD कुणालाही कधीच शिक्षा झाली नाही. हे सर्व बकवास आहे. ही तुमचे कायदे म्हणजे कशी भीती आहे माहिती आहे का? माझी 3 वर्षाची नातीन आहे, हुशार आहे. ती नेहमी मला घाबरवण्यासाठी काय करते, कधी प्लॅस्टिकचं उंदीर असं आणून सोडते, कधी अजून काही सोडते. ठीक आहे, मी घाबरण्याचा भास करतो, पण तिला एवढी बुद्धी आहे की आजोबाला एकदा उंदीर ठेवला तर दुसऱ्या वेळी ती उंदीर ठेवत नाही, कारण माहिती आहे की उंदीर ठेवला हे माहीत झालं तर प्लॅस्टिकचं ठेवायचं नाही. तुमचे कायदे तसे आहे, कायदे बदलले पाहिजे. तेच ते कायदे, या कायदे कोण घाबरत आहे तुम्हाला? तुम्हाला आमदारांची समिती करणं गरजेचं आहे. 25 लाख द्या, आमदाराची समिती करा आणि मन मोठं ठेवा, पुण्य कमवा, पुढे जा, आयुष्यात मोठे व्हा. हीच एक अनुभवी मंत्री म्हणून आपल्या छोट्या 25 लाख तर द्यावंच लागेल. अध्यक्ष महोदय, आदरणीय सुधीर भाऊंचा अनुभवातनं आम्ही शिकतोच आहे. आणि भाऊ तुम्ही जसं म्हटलं की पुण्य घे, तर मी तेच म्हणतोय की जास्तीत जास्त मध्ये पुण्य 25च्या वर जर तो तयार झाला तर तुम्ही 25 वर का थांबताय? माझं म्हणणं आहे आमचा प्रयत्न 25च्या वर जायचा आहे. मी त्यासाठी जास्तीत जास्त म्हणतोय, म्हणून जास्तीत जास्त मंत्री महोदय घ्या. हा, खूप झालंय ते माननीय सुधीर भाऊंनी. खरं म्हणजे सभागृहाचे एवढे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ आहेत, ते अनुभव सांगताय सगळ्या गोष्टी आणि सगळ्या याच्यातून ते मांडत आहेत. त्याला हो म्हणत आणि बघा सरकारकडून द्यायचे नाहीत, त्या कारखानदार तो यापूर्वी याच्यापेक्षा अधिकची मदत दिली गेली आहे. तुम्ही प्रयत्न केले तर 50 लाखही मिळतील. सुधीर भाऊने तर 25 लाख म्हटले प्रयत्न. पण असं आहे की आता सध्या सरळ आणि साध्या गोष्टी या घटना सुधीर भाऊ बसा ना जरा 2 महिने, तुम्हाला सपोर्ट करतो आम्ही. तर शेवट काय, आपण जिल्ह्यातले आहोत आपण, आणि प्रश्न कामगारांचा आहे. कामगारांच्या प्रश्नासाठी एकत्र आलो नाही तर कशासाठी यायचे? आणि म्हणून मंत्री महोदय, या दालमिया सिमेंटमध्ये एकूण खरं तर पहिला प्रश्न असाच येतो की या कंपनीमध्ये अपघातानंतर एक उच्चस्तरीय नेमण्याचा, सगळे आता झालेले सिमेंट दालमिया कंपनीचे काही या ठिकाणी पण झालेल्या या गंभीर औद्योगिक अपघातानंतर शासनाने स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला का? घेण्याची आवश्यकता आहे. सदर कारखान्यात धोकादायक रसायन हाताळण्याचं आवश्यक सुरक्षा प्रशिक्षण देण्यात कामगारांना आले काय? तिथे देण्यात आलेलं नाही. मी माहिती घेतली, त्याची पडताळणी आपण करावी. हे प्रश्न निर्माण होतात असे, आणि वारंवार या प्रश्नांना यानंतर अशा घटनांची पुनरावृत्ती होते. एकदाचा कायमचा कुठेतरी यावर चेक बसला पाहिजे. ह्या घटना घडू नयेत वारंवार, यामुळे आवश्यक आहे. कारखाना निरीक्षकांनी मागील काही वर्षात या कंपनीची तपासणी करून काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या, अजिबात आणून दिल्या, पण त्याची पूर्तता झाली नसेल. मगांचा प्रश्न आणि या प्रश्नामध्ये काही प्रमाणात साम्य आहे, ते पण आता करण्याची आवश्यकता आहे. जर प्राथमिक चौकशी सुरक्षा नियमाचे उल्लंघन झाले असल्याचे सिद्ध झाले, मग तिथे जर 304 लावला तर इथे पण 304 मालकावर लागू शकतो. कारण निरीक्षण झालं, तपासणी अहवाल पुढे आला, त्रुट्या आढळल्या, 1 नाही 2 नाही 4 वेळा दिल्या,
तरी पण त्यातून ते सुधारायला तयार नाहीत. तो आसराणीचा जुना पिक्चर आहे तसा, हम नहीं सुधरेंगे, तर तो पिक्चर पाहिला असेल त्यांनी, तो नाही सुधरेंगे. पण तुम्हाला सुधारायसाठी संधी आहे ना. हे नियमामध्ये जर काटेकोरपणे जर आपण हात घातला, लक्ष घातलं, तर मला वाटतं सुटायला हरकत नाही. या अपघाताची संपूर्ण संबंधित प्रशासनाकडून चौकशी करण्याची आवश्यकता आहे, त्याची जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. खरं तर हे धोकादायक रसायने हाताळणाऱ्या उद्योगांची एक विशेष सुरक्षा तपासणी करण्याचे पूर्ण आदेश शासनाने दिले पाहिजेत आणि ते विहित कालावधीमध्ये झाले पाहिजे. एक कालावधी फिक्स करा की या कालावधीमध्ये हे सर्व असे काही रसायनं आहेत, एक्सप्लोजिव्ह आहेत, रसायनं आहेत, हे हाताळणाऱ्या उद्योगांचं तपासणीसाठी विशेष पथक आपण तपासणी करण्याचे महाराष्ट्र स्तरावर असे आदेश देण्याची आवश्यकता आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च कंपनीकडून ते ठीक आहे, पण सेफ्टी ऑफिसर तिथे नियुक्त होता का, असल्यास त्यांनी त्या कामासाठी काय अंमलबजावणी वगैरे केली, अशा 10 प्रश्न मी काढून आणले. पण मला एकच प्रश्न आपल्याला आहे की नागपूर जिल्ह्यासाठी सुधीरभाऊ म्हणतात तो एक न्याय आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी दुसरा नाही काय. बरं, मृत्यू झालाय, जखमी झाला असता तर आपण समजू शकलो असतो. म्हणजे जखमी आहे, जखमीला तिथे 25 आणि इथे 50-40, इथे तुम्ही काय देत नाही. बरं, ह्या घटना त्या सिमेंट इंडस्ट्रीमध्ये मी पण युनियन चालवतो अनेक सिमेंट इंडस्ट्रीमध्ये. मी माझ्याकडे ती सगळ्या सिमेंट इंडस्ट्रीमधल्या युनियन आमच्याकडे काही किंमतच नाही हो कामगारांची. ज्या पद्धतीने सगळी मालकं वागतात, पाणी इथला, जमीन इथली, दगड इथला, लागणारे सर्व साहित्य इथले, कामगार इथला, पैसे कमवणार ते, जीव आमचा जाणार, आमच्या माणसाचा जीव जाणार. ह्यांना कुठे वटणीवर आणणार तुम्ही, कधी वटणीवर आणणार हे कामगार. म्हणून तुम्ही एकदा सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सोपे काम आहे, हो म्हणा आम्ही तुमच्या बरोबर बसू आणि हो म्हणा तुम्ही आम्ही तुम्हाला मदत करू, सुधीर भाऊ मदत करतील आणि त्या कामगारांचं भलं होईल. अध्यक्ष महोदय, आदरणीय विजू भाऊ, आदरणीय सुधीर भाऊ, 293 ना. नाही मला आठवण आहे. भाऊ एकदा मला उत्तर तर आठवण होऊ द्या. समिती नेमणार का, 25 लाख देणार का आणि आमदारांची समिती करणार का. या, ईश्वर मंत्री तुम्हाला चांगलं उत्तर देण्याची सद्बुद्धी देव. भगवान विठ्ठलाच्या भूमीतून आले आहे. आज उत्तर नाही आलं तर भगवान विठ्ठल सुद्धा त्या याच्यावरून निघून जाते. मंत्री महोदय उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, निश्चित आता आपले मी बोलतोय आता. अध्यक्ष महोदय, हा गंभीर प्रश्न आहे. सुधीर भाऊंनी विचारला आमदारांची समिती बनवणार का, तर नाही मी चिठ्ठी नाही वाचत, चिठ्ठीतलं काहीच बोलत नाही, मी चिठ्ठीतलं काहीच बोलत नाही. आपल्याला कल्पना आहे की आता आपल्या देशात नवीन 4 कायदे अस्तित्वात आलेले आहे. त्याप्रमाणे आपल्या राज्याचे कायदे बनवण्याचं काम सुरू आहे आणि आपण ज्या काही भावना मांडल्या हा खूप मोठा प्रश्न आहे, महाराष्ट्रासाठी तर खूप महत्त्वाचा आहे. आणि जुने जे कायदे आहेत ते खूप रिजिड आहेत, त्याच्यामुळे कामगारांना जो न्याय द्यायला पाहिजे तो देता येत नाही आहे. ज्या काही सेफ्टीमध्ये त्रुट्या आढळतात आहेत त्या पूर्ण करता येत नाही आहे. त्यामुळे निश्चित एक अशी आमदारांची अभ्यासगट आपण बनवू, ज्या माध्यमातून या नवीन कायद्यांमध्ये काय दुरुस्त्या करता येतील हा आपण बनवू. जिल्ह्याची समिती बनवता येते का मी ती तपासून आपण बनवू. आपण सांगितलं की मी पुन्हा सांगतोय की मला जास्त पुण्य घेऊ द्या, मला जास्तीत जास्त पुण्य घेऊ द्या, त्याच्यापेक्षाही जास्त मिळाले तर कामगारांचं नुकसान होऊ देऊ नका. आणि चंद्रपूर मध्ये बैठक अधिवेशन होता बरोबर मी स्वतः येऊन घेईल. ठीक आहे, ठीक आहे. अध्यक्षाचं नावच समाधानजी आहे, थोडंसं समाधान बाकी आहे. 25 लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त देणार एवढं फक्त तुम्ही रेकॉर्ड बघा ना. मग तुम्ही मागे लागू नका. आम्ही स्ट्राईक पुकारतो तिकडे की सभागृहाचा अवमान करणारा दागमिया याच्या तोंडाला काय लावायचं ते आम्ही पाहतो, पण तुम्ही सभागृहात तर करा. काय त्याच्या बापाचा राज आहे का. ना सांगतोय सुधीर भाऊ, हे एकदा एका कारखान्याला लागू झालं तर सगळ्या कारखान्यांना लागू होते. ही ऐका ना, तसं नाही आहे. हे मानवतेच्या दृष्टीने दिल्या जातात.
उत्तर घेऊया. हे मानवतेच्या दृष्टीने दिल्या जातात. विजूभाऊंना माहित आहे, मागे नागपूरला एका कारखान्यात घटना, नाही मी सांगतोय ना, मागे विजूभाऊंना माहित आहे, मागे एका नागपूरला एक घटना घडली, तर तिथे 2 लाख रुपये मोबदला दिला. असं मी तेच सांगतोय की ज्याची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त कम्पेन्सेशन देण्याचा आपण प्रयत्न करू. हा भाऊचा अध्यक्ष महाराज, माझी पुन्हा एकदा विनंती आहे मंत्री महोदयांना की तुम्ही 6 क्रमांकाच्या लक्षवेधीमध्ये जखमींना तुम्ही हाय कॉम्पेन्सेशन म्हणून जखमींना 25 दिले, तर नागपूर चंद्रपूरचं अंतर 150 किलोमीटर आहे. इतक्या वेगाने कायदा बदलतो? इतक्या विचार तुमचा हाय, तुमचं म्हणजे 25 लाख नागपूरला द्यायचे आणि चंद्रपूरला मात्र तुम्ही उत्तरात सांगायचं. म्हणजे राज्यमंत्र्यांनी 25 लाख द्यायचे, कॅबिनेटनी 50 दिले, तर मी हिशोब गणताचा समजू शकतो. राज्यमंत्र्यापेक्षा तर कॅबिनेटला जास्त अधिकार आहे आणि कॅबिनेट मंत्री कंजूशी करताय. भाऊ जास्तीत जास्त मदत करतो नाही म्हणलेले. अध्यक्ष महाराज, माझा साधा प्रश्न आहे. नागपूरला तुम्ही अध्यक्ष महाराज हा मी तुम्हाला परिच्छेद पाठवतो. हे नागपूरचं उत्तर आहे. एक मिनिट, नागपूरचं उत्तर 7वा परिच्छेद लाईन क्रमांक 4 हा नागपूरचं उत्तर आहे ना. अध्यक्ष महाराज 10 मिनिटात असं चित्र बदलते. हा काय श्रावण महिन्याचा पाऊस आहे का? अध्यक्ष महाराज हे उत्तर पाठवतो. अरे इकडे दे उत्तर दे अध्यक्ष. अध्यक्ष महाराज तुम्ही निर्देश द्या की नागपूरला एक निर्णय आणि चंद्रपूर काय. अध्यक्ष महाराज चंद्रपूर कमी समजत आहात का मंत्री तुम्ही? महोदय. काय चालू आहे अध्यक्ष महाराज? हे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने. अध्यक्ष महोदय, राज्यमंत्र्यांनी दिलेले नाहीये सुधीर भाऊ, हे राज्यमंत्र्यांनी नाही दिलेले. ही अध्यक्ष महोदय, ही काही पैसे राज्यमंत्र्यांनी दिलेले नाहीये. खाली बसून बोलू नका. हे संयुक्त विनंती आहे. बैठकीमध्ये पालकमंत्री, राज्यमंत्री, कामगार विभाग, पेसो, पोलीस, महसूल प्रशासन, सर्व डिपार्टमेंटची जी संयुक्त बैठक झाली त्यामध्ये व्यवस्थापनाने ही मागणी मान्य केली. हे काय कोणी फोर्सफुली देता येत नसते, मागता येत नसते. मग मी तेच सांगतो ना, जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी आपल्याला हे सांगतोय 25च्या वर जर त्यांनी द्यायला कबूल कर, तुम्ही 25 वर थांबू नका. जास्तीत जास्त लाभ त्यांना मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, ठीक आहे. सुधीर भाऊ दिले, समर्पक उत्तर दिलेलं आहे. तुम्ही नागपूरला पैसे दिले आणि चंद्रपूरला तुम्ही सांगाल की आम्ही पैसे देणार नाही. बैठक लावून त्यांनी अध्यक्ष महाराज मी गंभीरपणे पुन्हा सांगतोय, हे 1976च्या चित्रपटासारखा आहे. ना बाप बडा ना भैया, म्हणजे ना बीवी ना बच्चा, ना बाप बडा ना भैया, जो होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपया. म्हणजे तुम्ही फक्त त्या दालमियाचे पाय चेपायला सरकार नाही आहे. तुम्ही तिथं तुम्ही अध्यक्ष महाराज 25 लाख एकाच दिवशी 25 लाख तिथं देता. काय सांगता की आम्ही अधिकारी घेऊन बसलो? अगं इथे अधिकारी घेऊन बसा, पालकमंत्री महोदयांना घेऊन बसा, पाहिजे असेल तर ताडोब्याचे 5 वाघ मी देतो, 5 वाघ घेऊन बसा. पण तुम्ही असं उत्तर कसे देऊ शकता की आम्ही अशा हतबलून उत्तर देताय? हतबल नागपूरला दिलं तुम्ही, तिथं कोणता दबाव टाकला? तोच दबाव इथं टाका. पण 25 लाख रुपये दिलेच पाहिजे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी बैठक पण लावतो म्हणलेले आहेत आणि त्याच्यापेक्षाही जास्त जर घेता येत असेल तर 25 लाखापेक्षा सुद्धा जास्त मिळत असेल तरी आपण प्रयत्न करून घेऊया असं त्यांचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, इथे कोणी हतबल नाही आहे. आम्ही कामगारांसाठीच काम करतोय आणि जे सुधीर भाऊ म्हणतात आहे तर मी सांगतोय की त्याच्यापेक्षाही जास्त जर मिळत असतील तर आम्ही तेही मिळून देण्याचा प्रयत्न करणार. बैठकीमध्ये भावना घेऊन पण विषय स्पेसिफिक सांगतोय की दालमियांकडूनच याच्यापेक्षाही जास्त मिळत असतील तर तेही आम्ही मिळून देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 3 आपण पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता कालच्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर